बातम्यांचा घेऊया सविस्तर आढावा। बुलेटिनच्या सुरुवातीला बातम्या आहेत दिल्ली स्फोटासंदर्भातल्या काही महत्त्वाच्या आणि मोठ्या। दिल्ली स्फोटाचा आता धक्कादायक डॉक्टर मॉड्यूल समोर आलं। या प्रकरणी फरीदाबादच्या घरात स्फोटकांचा साठा करणाऱ्या डॉक्टर शाहिदला बेड्या ठोकण्यात आल्यात। दरम्यान तपास यंत्रणांच्या चौकशीत दहशतवादी डॉक्टर शाहीनचं महाराष्ट्र कनेक्शन समोर आलं। हरियाणाच्या फरीदाबाद येथील अल फलाह युनिव्हर्सिटीमध्ये काम करणाऱ्या शाहीनचं महाराष्ट्रातील डॉक्टर जफर याच्याशी लग्न झालं होतं। 2012 मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला। शाहीनला कायमचं परदेशात वास्तव्य करण्यासाठी जायचं होतं, मात्र तिचं पतीशी न पटल्यानं घटस्फोट झाल्याचं सांगण्यात येतंय। शाहीनच्या महाराष्ट्र कनेक्शनमुळे राज्यातील तपास यंत्रणाही अलर्ट झाल्यात। शाहीनचा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी काही संबंध तिचे आहेत का याचा तपास सध्या करण्यात येतोय। यहाँ पे 2 साल से नहीं आई हैं और 1.5 साल पहले तक की मेरी मुलाकात हुई है। 1.5 साल से आपने खैरियत भी नहीं की? नहीं, खैरियत ली, बराबर ली। मैं मुजम्मिल को मैं नहीं जानता हूँ। शाहीन की शादी हो गई है। हाँ, उनके पति कहाँ रहते हैं? उनके पति जो हैं महाराष्ट्र के हैं। मेरे पास एड्रेस नहीं है। 2012-13 में मेरा डिवोर्स हो गया। उसका मेरा कोई उसका कनेक्शन नहीं रहा, कोई भी रिलेशनशिप नहीं रहा। ना मुझे ये पता था कि वो है कहाँ पे। और उनका इरादा ये था कि हम ऑस्ट्रेलिया में या यूरोप में कहीं पे सेटल हो जाएं, क्योंकि उनके बहुत सारे जो ऑफर्स आ रहे थे। कोई कॉन्टैक्ट, कोई संबंध नहीं रहा किसी से। दहशतवादाचा आरोप असलेली शाहीन शाहिदी नेमकी कोण आहे, आपण त्यावर एक नजर टाकूया। प्रयागराज मेडिकल कॉलेजमधून जानेवारी 2003 मध्ये तिनं एमबीबीएस पूर्ण केलं आणि डिसेंबर 2005 मध्ये एमडीचं शिक्षण पूर्ण केलं। शाहीन शाहिदीच्या कारमधून AK-47 आणि मॅगझिन जप्त करण्यात आली आहे। दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदच्या ती संपर्कात असल्याचा संशय आहे। फरीदाबादमध्ये डॉक्टर मुझम्मिलच्या अटकेनंतर शाहीनचं नाव समोर आलं। महाराष्ट्रातील डॉक्टर जफर सईदशी तिचा निकाह झाला आणि त्यानंतर घटस्फोटही झाला। घटस्फोटानंतर शाहीन डॉक्टर मुझम्मिलच्या संपर्कात आली। डॉक्टर मुझम्मिल शकील आणि डॉक्टर शाहीन शाहिद हे भागीदार बनले।